बारामतीत घोडे बाजाराची दिमाखात सुरुवात. पहिल्याच दिवशी 25 घोडे दाखल. शेतकरी, पशुपालक, व्यापाऱ्यांना मिळणार स्वतंत्र बाजारपेठ. बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या जळोची येथील जनावरे बाजारात आता घोड्यांची खरेदी विक्रीही होणार आहे. घोडे बाजाराचा नव्याने शुभारंभ करण्यात आला असून पहिल्याच दिवशी तब्बल 25 घोडे बाजारात दाखल झाले. या उपक्रमामुळे बारामतीच्या व्यापार वाणिज्य क्षेत्राला चालना मिळण्याबरोबरच स्थानिक अर्थव्यवस्थेलाही बळकटी मिळण्याची अपेक्षा आहे. जळोची येथील जनावरे बाजारात घोड्यांच्या खरेदी विक्रीसाठी स्वतंत्र बाजारपेठ उपलब्ध झाल्याने घोडेमालक, व्यापारी आणि ग्राहकांची मोठी सोय झाली आहे. बारामतीसह परिसरात घोड्यांच्या खरेदी विक्रीला मागणी असतानाही त्यासाठी स्वतंत्र आणि नियोजित बाजारपेठ उपलब्ध नव्हती. ही गरज लक्षात घेऊन बाजार समितीने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. घोडे बाजाराच्या निमित्ताने जळोची परिसरातील विविध पूरक व्यवसायांनाही चालना मिळण्याची शक्यता आहे. घोड्यांची वाहतूक, चारा, खाद्यपदार्थ, देखभाल तसेच इतर सेवा व्यवसायांमध्ये आर्थिक उलाढाल वाढण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे घोडे बाजार हा केवळ खरेदी विक्रीपुरता मर्यादित न राहता स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना देणारा केंद्रबिंदू ठरण्याची शक्यता आहे. बाजार समितीचे सभापती विनायक गावडे म्हणाले, जळोची येथील जनावरे बाजारात घोडे बाजार सुरू झाल्याने बारामतीच्या विकासात निश्चितच भर पडणार आहे. बाजार समितीच्या माध्यमातून शेतकरी, पशुपालक आणि व्यापाऱ्यांना अधिकाधिक सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न राहील. घोडे बाजार सुरू झाल्याने जळोची येथील जनावरे बाजाराच्या विस्ताराला नवी दिशा मिळाली असून बारामतीच्या बाजारपेठेच्या नकाशावर जळोचीला आणखी एक नवी ओळख निर्माण झाली आहे. आम्ही अगोदर कृषी उत्पन्न बाजार समिती बारामतीच्या या जळोची उपबाजारामध्ये या अगोदर जनावरांचा बाजार म्हणजे गाई, म्हशी, बैल, बकरी, शेळी यांचा बाजार दर आठवड्याला गुरुवारी इथं असायचा. परंतु आता आमच्या संचालक मंडळाच्या नवीन निर्णयानुसार या ठिकाणी नवीन आम्ही घोडे बाजार सुरू करतो आहे आणि त्यामध्ये रणजितांना ही सहकार्य त्यामध्ये लाभलेलं आहे. काय झालं की अकलूजला जो बाजार भरतो अजून 2 महिन्यानंतरचा, ॲक्सिडेंटली हे घोडे अण्णांच्या मार्गदर्शनातून या ठिकाणी आले आणि आमची संचालक मंडळाची मिटिंग झाली. अण्णांनीही त्यामध्ये मार्गदर्शन केलं आणि त्या मिटिंगमध्ये असं ठरलं की आपण एक नवीन सुरुवात घोडे बाजाराची बारामतीमध्ये करूयात आणि त्या अनुषंगाने आमच्या मिटिंगमध्ये तसा ठराव होऊन आम्ही या ठिकाणी नवीन बाजार सुरू करू. परंतु हा जो पिरियड आहे ऑगस्ट ते ऑक्टोबरचा, यामध्ये महाराष्ट्रामध्ये जे काही 5-6 बाजार भरतात त्यामध्ये हा पिरियड, हा 3 महिन्यांचा पिरियड हा मोकळा असतो आणि मग हे 2 ते 3 महिने साधारणतः हे बाजार घोड्यांचा इथं राहणार आहे. अजूनही काही व्यापारी घोडे घेऊन राजस्थानमधून, MP मधून, UP मधून या ठिकाणी निघालेले आहेत. त्यांचा आमचा कॉन्टॅक्टही चालू आहे आणि त्या अनुषंगाने साधारणतः 2 ते 2.5 महिने किंवा 3 महिने या ठिकाणी बाजार सुरू होतो. साधारणतः आत्ता 25 घोडे आले होते, त्यापैकी 4ची 3 दिवसात विक्री झालेली आहे. हायेस्ट विक्री 4,65,000 रुपयांना आत्ताच आपण तो घोडा पाहिला, त्याची विक्री झाली आहे आणि साधारणतः अजून एक 150 ते 200 घोडे अजून रस्त्याने येत आहेत. तर मारवाड किंवा पंजाबी, नुपुरा, काटवाडी या प्रकारचे घोडे या ठिकाणी असणार आहेत. नाही, आता जर आपल्या एवढ्या जवळ बाजार सुरू होतो आहे तर अश्वप्रेमींना आणि शेतकऱ्यांनाही मी आवाहन करेन की आपण या ठिकाणी येऊन या बाजाराची माहिती घ्यावी अथवा खरेदी किंवा विक्री ज्या प्रकारे चालू आहे त्या प्रकारे आपण खरेदी करावी असं मी सर्वांना, अश्वप्रेमींना आणि शेतकऱ्यांना आवाहन करतो. हा नवीन एक सुरुवात केली. ॲक्च्युली खरं सांगायचं म्हणजे ही परंपरा बारामतीची फार जुनी, लोकांना माहिती नाही. 1617 सालामध्ये छत्रपतींच्या काळापासून जी भीमथडी घोडे आपण मराठी फौजेमध्ये वापरली गेली, प्रामुख्याने भीमाकाठ, निराकाठ, कराकाठ ह्या पूर्वी हे गवता प्रदेश होते. ते घोडे पैदास करून आपण फौजेला सप्लाय करायचो. महाराजांना आपण इथनं त्यावेळी घोडे पाठवायचो. त्याची पुनरावृत्ती इतक्या वर्षानंतर आता परत होईल की आता इथं घोडे येऊन लोकांना जे लागतील महाराष्ट्रात ते घोडे इथनं त्यांना सुविधा होईल. तर ते आणि बारामती तालुका जो आहे तो पूर्वी भीमथडी तालुका म्हणून नावाचं होतं, त्याच्यावरून त्या घोड्याला भीमथडी नाव पडलं. त्यामुळे आता परत घोड्याची सुरुवात बारामतीला इतक्या वर्षानंतर घोडे आलेले, त्यामुळे उत्सुकता सगळ्यांना आहे. आणि जेवढे घोडाप्रेमी आहेत, शेतकरी आहेत, ज्यांना कुतूल आहे किंवा जे वरातीच तरी वापरतात मग कमर्शियल पर्पज, त्यांना याचा फायदा होईल. ह्यामध्ये आत्ता जे आले हा नुकरा आहे, म्हणजे पंजाबमधला नुकरा जात आहे की जो पांढरा आहे ते दाखल झाले. मारवाडी घोडे येतील, काही काठीवाडी येतील. आम्ही अपेक्षा करतो की काही लोकांनी भीमथडी पण घोडे आणावेत, त्याची पण सुरुवात होईल आणि
काय लोकांना ते पण सांगा. तर ह्याच्यामध्ये हा काळ हा साधारण महाराष्ट्रात दुसरीकडे कुठला बाजार भरत नाही आहे. सुरुवातीचा काळ त्यानंतर अकलूज चांगला भरतो, माळेगाव आहे, परत त्यानंतर सारंगखेडा आहे. तर हां, तर त्याच्या आधी जो वेळ राहतो त्यामध्ये ही घोडी इथं राहतील. प्रयोजन आहे का? हां, येतील. आम्ही बऱ्याच जणांची भीमतीला येतात, व्यापार लोक करतात, ते पण येण्याची शक्यता आहे. आम्ही त्यांना पण सांगितले त्यानिमित्ताने जुन्या इतिहासाची पुनरावृत्ती बारामतीत परत व्हावी ही आपली आव्हान राहील त्याला, जे भीमतीचे व्यापारी येतात. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी बारामती वार्तापत्र चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.